केटरिंग ऑर्डर कशा प्रकारे केली पाहिजे हा विषय पोरांचा पहिल्याच दिवशी बॅचमध्ये आला. म्हणलं थांबा उद्याच्याला आपल्याकडे केटरिंग ऑर्डर आहे, तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह जाऊन दाखवतो की कशा प्रकारे गोष्टी असतात. सो गेल्यानंतर त्यांना एंड टू एंड आपण गाईड केलं. टेबल खुर्च्यांपासून फ्रिल पासून रेंटल जे मटेरियल घेतो आपण ते किंवा नॉन रेंटल कसं केलं पाहिजे एकंदरीत, की बाबा एकदाच जर मटेरियल घेऊन ठेवलं तर आपल्यालाही सोयीस्कर पडतं. सो त्या हिशोबाने त्यांना आपण सगळ्या गोष्टींमध्ये गाईड केलं. प्राइसिंग कशी असली पाहिजे, पर प्लेटची कॉस्ट कशी जाते, आपल्याला बनवताना किती खर्च येतो, त्या हिशोबाने मुलांना आपण मेन्यू पण प्रोव्हाइड केले की जेणेकरून काय होतं की उद्या चालून ते त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये ज्यावेळेस या गोष्टी करायला जाणार त्यावेळेस त्यांच्याकडे मेन्यू रेडी असणार, प्राइस रेडी असणार, त्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये अडचण नाही आली पाहिजे. सो मग पहिला विषय आपला टॉपिक होता केटरिंगचा, तो आपण कंप्लीट केला. आणि मग दुसरा वास्तुशास्त्राचा विषय होता, त्याच्यावरती डिटेलमध्ये चर्चा करायला चालू केली. मग त्याच्यावरती त्यांच्या बऱ्याच साऱ्या क्वेरीज होत्या. मग त्या प्रत्येकाच्या क्वेरीज डिटेलमध्ये आपण रिझॉल्व्ह केल्या. प्रत्येकाची वास्तू वेगवेगळी होती, त्याप्रमाणे प्रत्येकाचे प्रश्नही वेगवेगळे होते. पण मग त्या हिशोबाने आपण त्यांना सगळं डिटेलमध्ये गाईड केलं. न्यूमरोलॉजी कशा प्रकारे असली पाहिजे, जे रेस्टॉरंटचे थीम आहेत, कलर्स आहेत, कशा प्रकारे असले पाहिजे, असं सगळं आपण त्यांना एंड टू एंड या आजच्या जे सेशन होतं त्याच्यामध्ये आपण गाईड केलं. आणि मग तिसरा जो टॉपिक होता की त्याच्यामध्ये साधारणतः सेल्स कसा आपण वाढवणार, बरोबर, कारण सेल्स हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे सगळ्यांसाठीच. सो मग सेल्सवरती आपण काम केलं आणि मग त्यांना एंड टू एंड गाईड केलं की सेल्स कसा राईज होतो, किती असला पाहिजे, कसा असला पाहिजे, कॉस्टिंग कशी असली पाहिजे. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.